आज संत एकनाथ महाराज त्यांचा हा सोहळा सगळ्या महाराष्ट्रातले वारकरी आज पैठणला आहे. त्यांच्या नावामध्येच एक अनन्यसाधारण अर्थ भरलेला आहे. सर्व जगाचा जो नाथ आहे त्याला जगन्नाथ म्हणतात, पण जगन्नाथाला एकनाथ आहे आणि त्यांचं नाव एकनाथ आहे. नाथ शब्दाचा अर्थ मालक होतो. भगवान गडी झाले आणि एकनाथ महाराज मालक झाले. भगवान म्हणजे गुरुजी हातगाडीवरचा माल नाही, कोई चीज उठाव 1-1 रुपया. त्याला आवाज देणार, त्याला आवाज देणार, स्थापेल त्या चाटीला. ठीक आहे. विठ्ठल विठ्ठल शेष महेश दिनेश गणेश सुरेश जाही निरंतर ध्यावे. जाही अनादि अनंत खंड छेद अभेद सुभेद बतावे. नारद से शुक व्यास रटई पचियारे तऊ पुनि पारण पावे. अशा मोठमोठ्याच्या ध्यानाला आकलन न होणारा भगवान असं सांगतात. काही हिमालयाच्या गुहेमध्ये साधू झाडाला टांगून घेतात. त्या टांगून घेतलेल्या साधूला जिवंतपणी कावळे गीद पक्षी लचके तोडून खातात. तरी लचके तोडून खाणाऱ्या कावळ्यांना गीद पक्ष्यांना ते टांगून घेतलेले साधू विनंती करतात, खा बाबा. कागा सबतन खाइयो चुन चुन खाइयो मांस. लचके तोडून तोडून खा. कागा सबतन खाइयो चुन चुन खाइयो मांस. दो नैना चांद दियो पिया मिलन की आस. पण आम्हाला प्रभू दर्शन देत नाही तोपर्यंत आमचे बोबुळे खाऊ नका, बाकी सगळे मांस खा. तरी त्यांनाही जो परमात्मा दर्शन देत नाही त्यांनी एक नाही 36 वर्ष ज्यांच्याकडे काम केलं ते अधिकारी संत एकनाथ महाराज. कावडीने पाणी जाधरे चक्र पाणी एकदा नाही 36 वर्षे काम परमेश्वराने ज्यांच्या दरबारात करावी असे अधिकारी संत एकनाथ महाराज. संत एकनाथ महाराजांच्या वेळेला श्यामसुंदर गुरुजी एक संत अंबाजोगाईला होते, दासोपंत. ही समकालीन सांगतो. दासोपंत अंबाजोगाईला, त्याच वेळेला नाथ पैठणला. दासोपंतांचाही अधिकार अनन्यसाधारण होता. त्यांची करमणूक करण्यासाठी स्वतः भगवान सोंगट्या खेळायला अंबाजोगाईला दासोपंताच्या वाड्यात यायचे. सोंगट्या खेळायला
एक दिवस भगवान सोंगट्या खेळत आहे दासोपंताच्या वाड्यात अंबाजोगाईला, आणि अचानक नाथ महाराज वाड्यात प्रवेश करतात. देवाला कळालं, देव अंतर्धान पावले. नाथबाबाचं स्वागत झालं. गुळपाणी, तेव्हा चहा पाणी नव्हतं. पारमार्थिक गप्पा झाल्या. पण दासोपंताच्या मनात आलं, पठ्ठ्याच्या सोबत सोंगट्या खेळणारा भगवान हा पैठणचा बुवा आल्यावर का निघून गेला दर्शन न देता? हा दर्शन देण्याच्या लायकीचा बुवा नसावा, असं दासोपंताच्या मनात आलं. गुळपाणी झालं, चर्चा झाली. येतो दासोपंत, थांबा सोडायला येतो. अंबाजोगाईच्या बाहेरपर्यंत दासोपंत नाथांना सोडायला येतात. आणि नाथ सहज म्हणाले, कधी येणं झालं पैठणला तर या वाड्यावर येऊ म्हणाले दासोपंत. असे काही दिवस गेले. एक दिवस योग आला आणि दासोपंत पैठणला येतात. पहिल्यांदा आलेले. नाथांचा वाडा माहिती नाही, चौकशी करतायत. अहो, नाथांचा वाडा कुठे आहे? पुढे जा बाबा, अजून पुढे जा, अजून पुढे जा, अजून पुढे जा. असं करीत 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 जेव्हा वाड्यात आले आणि पुढचं दारातलं दृश्य पाहिलं आणि चकित झाले. का? जो भगवान सोंगट्या खेळायला यायचा रोज, तो चोपदार म्हणून नाथाच्या दरवाजात उभा. देवा तुम्ही? देवानं तोंडावर बोट ठेवलं, हळू बोला. का? प्रवचन चाललंय मालकाचं. कोण मालक? तुम्हाला सांगितलं ना हळू बोला म्हणून, विक्षेप होईल प्रवचनात. एकनाथ महाराज मालक आहेत माझे. तुम्ही? मी दिसत नाही का ड्रेसवरून कोण आहे तुम्ही? त्यांचा चोपदार आहे. तेव्हा त्या दिवशी त्यांना दर्शन न देता निघून गेला. मला असं वाटलं हे पैठणचे संत दर्शन देण्याच्या लायकीचे नसावे म्हणून आपण गेला. असं दुसऱ्याला कमी लेखू नये दासोपंत. मग का गेला त्या दिवशी? माझ्या मालकाची परवानगी न घेता तुमच्याकडे आलो होतो. मालक आल्याची चाहूल लागली, ते रागावतील म्हणून तुम्हाला न सांगता निघून गेलो. त्याहून लक्षात घ्या, हा एकनाथ महाराजांचा अधिकार. नाथ पूजेला बसले की देवानी चंदन उगाळून द्यावं. श्रीखंड्या चंदन उगाळणी करी. नाथांची आंघोळ झाली की धोत्र गोदावरीला धुवायला न्यावं. देवानी धोत्रे गंगा तिरी धूत असे. नाथ प्रवचनाला बसले की दत्त चोपदारी करीत असे. आणि रिकाम्या वेळात खांद्यावर कावड घेऊन पाणी भरीत असे. कीर्तनाला टाळ घेऊन द्रौपद धरत असे. आणि काम 36 वर्ष नाथांच्या घरी भगवंतानी केली.